नमस्कार। आज आपण गुढीपाडव्यानिमित्त साखरगाठी अत्यंत सोप्या पद्धतीने व थोडीही न बिघडता कशी करायची ते पाहणार आहोत। यासाठी इथे मी एक आप्पेपात्र घेतलं आहे। आप्पेपात्राला आपल्याला छान असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तूप लावल्यामुळे गाठी ह्या अगदी सहज निघून येतात। आता यानंतर आपल्याला साखरगाठीसाठी जी माळ करायची आहे त्याचा दोरा अशा पद्धतीने या आप्पेपात्रात सेट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आप्पेपात्र हे आपल्याला आधीच तयार करून ठेवायचं आहे। त्यानंतर एका भांड्यात आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे व त्याच्या अर्धे म्हणजेच अर्धी वाटी इथे पाणी घालून घ्यायचं आहे व याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। आता साखर ही पाण्यात वितळली की यात आपण 1 चमचा भरून दूध घालणार आहोत। दुधामुळे पाक हा पांढरा शुभ्र होतो व साखरेतील किंवा पाकातील सर्व घाण अशा प्रकारे वरती येते ते आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने घाण काढून घेतली तर स्वच्छ असा पांढरा शुभ्र पाक तयार होतो। यात आपण यानंतर 1 चमचा साजूक तूप घातला आहे। साजूक तूप घातल्याने तुम्ही बघू शकता पाकाला छान असा फेस आला आहे, छान फसफसला आहे। यामुळे गाठी या छान आपल्या खुसखुशीत तयार होतात। इथे बघू शकता ताटावर आपण पाक चेक केला आहे, पाक उरघळत आहे, म्हणजे पाक आपण आणखी थोडा वेळ शिजून घेणार आहोत। आता या ठिकाणी पुन्हा बघूयात, इथे देखील पाक थोडा पातळ आहे, उरघळत आहे। आता पुन्हा आपण थोडासा पाक शिजून घेतला आहे। इथे बघू शकता अगदी घट्ट असा पाक तयार झाला आहे, ताटावर अजिबात उरघळलेला नाही। आता हा पाक आपल्याला आप्पेपात्रात अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे। दोरा पाकात खाली बुडेल इतपत आपल्याला पाक घालायचा आहे। दोरा वरती राहता कामा नये, नाहीतर दोरा हा आपला निघून येतो। आता तुम्हाला हव्या त्या आकारात, लहान मोठ्या आकारात तुम्ही गाठी यात भरून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने सर्व आपण पाक या आप्पेपात्रात भरून घेतला आहे। आता साधारण 10 ते 15 मिनिटातच आपल्या या गाठी छान अशा रूम टेम्परेचरला सेट होतात। तुम्ही बघू शकता अगदी छान अशा 15 मिनिटात आपल्या ह्या गाठी तयार झाल्या आहे व तुम्ही बघू शकता अगदी अलगद या गाठी निघून येत आहेत। आपण नॉनस्टिकचे आप्पेपात्र वापरले आहेत व थोडंसं खाली साजूक तूप लावलं होतं, त्यामुळे अगदी अलगद अशी आपली ही गाठी निघून आली आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुशोभित अशी आपली गुढीसाठी गाठी तयार झाली आहे। तुम्ही देखील या पाडव्यासाठी नक्की ही गाठी तयार करा व कशी झाली मला नक्की लिहून कळवा। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।